ज्याने तुम्हाला 4 वेळा आमदार केलं, उपसभापती केलं, म्हणून तुमचा रुबाब आहे ना. मुळात साहित्य म्हणजे मराठी साहित्य महामंडळ आहे, त्याने माफी मागायला पाहिजे. ज्या कोणी त्या उषा तांबे वगैरे बाई आहेत ना, त्या कोण आहेत मला माहित नाही, त्यांचं काय साहित्यातलं योगदान मला माहित नाही. हे साहित्य संमेलन भरवणार, मराठीचं उद्घोष करणार. आतापर्यंत आम्ही या विषयावर कधी बोललो नव्हतो. मराठी भाषेचा आणि मराठी साहित्याचा विषय, साहित्य आम्हाला कळतं, आम्ही लिहिणारी माणसं आहोत. पण तुम्ही नीलम गोऱ्हेच्या बाबतीत आता जो शब्द वापरला, त्या महिला आहेत आणि त्या महिला असल्या म्हणून काय झालं, सभापती आहे, मग काय झालं? तुमच्यावर हक्कभंगही येऊ शकतो. 10 हक्कभंग आणा हो. मी आता विधानसभा चालू आहे का, मला सांगू नका. मी नीलम गोऱ्हे या व्यक्तीवर बोललो आहे. काल ती उपसभापती म्हणून बोलली का उद्धव साहेबांविषयी, सभागृहातला विषय का? मला तुम्ही नियम सांगू नका. मी 24 वर्ष राज्यसभेत आहे, मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती आहे. कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे. विश्वासघातकी बाई, काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी? हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो. आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोगून आलेलो आहोत. सगळे ईडी झालं, सीबीआय झालं, हक्कभंग पण झालेत आमच्यावर राज्य संसदेचे. उषा तांबे यांनी 50 लाख होय दिलेत. काल नीलम गोऱ्हे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाली, की मी महामंडळाला 50 लाख दिले उषा तांबेला. म्हटले बोले, लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे. मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला. जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, तुम्ही 50 लाख देऊ शकते. भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा. लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा. माझ्याकडे सगळे माहिती आहे आणि पुरावा असा आहे. ते हक्कभंग आणा, काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा. राऊत साहेब, तुम्ही जितकं जबाबदार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ते जबाबदार आहेत, पण जे एकूण सगळे कार्यक्रम झाले ज्यात राजकीय नेत्यांचीही व्यासपीठावर काय उपस्थिती, ते संमेलन पवार हे या पूर्ण बघा प्रधानमंत्र्यांपासून अध्यक्ष होते, पूर्णपणे चुकीचं आहे. शरद पवारांनी पुढाकार घेतला दिल्लीमध्ये साहित्य संमेलन. पवार साहेबांनी पुढाकार घेतला का नाही मला माहित नाही. पवार त्याचे स्वागत होते, संजय नहार आहे सरचे, त्यांची मूळ कल्पना होती. मी त्यांना काल फोन केला, त्यांनी हात वर केले. ते म्हटले आम्ही निषेध केलाय नीलम गोऱ्हेचा. आणि हे उषा तांबे यांनी हे कार्यक्रम ठरवले. कार्यक्रम ठरवायचा अधिकार हा साहित्य महामंडळ काही आहे, दुकान कुठलं तरी त्या दुकानदारांचा आहे. नाही, पण शरद पवार साहेब, माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत. त्यांची ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते. ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे. संमेलनाच्या अध्यक्षा तारा भावळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे. पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे. पण पवार साहेब गप्प आहेत, अजूनपर्यंत भूमिका नाही. आता आज त्यांना माझा आवाज त्यांच्यापर्यंत आज जाईल ना. आता गप्प कसे राहू शकता? तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना. ही कोण बाई आहे नीलम गोऱ्हे? हे कुठलं भूत आहे जे साहित्य संमेलनाच्या मंचावरून गरळ ओकते? ठीक आहे, मराठी साहित्याचं आणि मराठी भाषेचं नुकसान ह्या लोकांमुळे झालं.